इतना सैड क्यों हो रहा है? हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज चाललो आहे गावाला. का चाललो आहे ते सांगते तिथे पोहोचल्यानंतर. सकाळचे वाजले 7. जायचं आहे. आलेत पण गाडी नाही चालवणार आहेत. ड्रायव्हिंग सीटवर बसायचं आहे मला. सर्दी बरी नाही झाली का? मग गाडी का नाही चालवत आहे? अच्छा, गोळी घेतली. ह्या रेस्टॉरंटबद्दल नवीन सांगायची काही गरज नाही, कारण हे आहे आमचं नेहमीचं आकाश मिसळ हाऊस. ज्या कामासाठी मी गावाला आलेले आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलेलो आहोत. हे आहे विश्वकर्मा फर्निचर, जे पांचाळ सरांचं आहे. इथे आम्ही आलेलो आहोत कारण की मला माझ्या घरातील काही गोष्टी रेनोव्हेट करायच्या आहेत. त्याची ऑर्डर फायनल करायला आणि कलर फायनल करण्यासाठी आम्ही आलो आहोत. ह्या शेडमध्ये पण छान वाटतं ते. ही एक शेड चांगली आहे. ही आणि हा मला आवडतो. हा मला नाही. पण काय झालेलं आहे, थोडे शेड्स डार्क लाईट वगैरे पाहिलेला आहे. आणि हा बघ, हा कसा वाटतो? मग जरा एक कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजे. जरा ग्रीनमध्ये आला ना म्हणजे 3 पट्ट्यांसाठी म्हणजे मला आता मला गरज पडली तर ही व्हिडिओमध्ये माझ्यासोबत जी तुम्हाला दिसत आहे ही आहे माझ्या बालपणीची मैत्रीण शीतल, आणि ही इंटेरियर डिझायनर आहे. मॅडम आमच्या जे कॉलेजच्या स्टुडंट आहेत. आणि घरामधील जेही चेंजेस मी करत आहे ते सगळे तिच्या सांगण्यानुसारच मी करत आहे. ती माझी फुल अँड फायनल डिझायनर आहे. परमनंट डिझायनर आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि डिझायनिंगचा जो काही गोंधळ घालायचा आहे तो तीच घालणार आहे. आणि हे आहेत पांचाळ सर, जे तिघे मिळून म्हणजे पांचाळ सर, त्यांची वाईफ आणि शीतल हे तिघे मिळून एकत्र काम करतात. म्हणून मी पांचाळ सरांकडे आलेली आहे. त्यांनी माझ्या वडिलांच्या घराचंही काम केलेलं आहे. तर येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी कुठले कलर चॉईस केलेले आहे आणि मी काय रेनोव्हेट करत आहे आणि कुठल्या गोष्टी चेंज करत आहे. कधी जेवली? कसलं गाडीचं का? बाहेर यायचंय का? अरे दरवाजा उघडाच आहे. अरे चावतो खोल्या. चल 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 चल. फायनली माहेरी पोचली आहे. बरं आहे बरं आहे. का झोपली होती? ती बघता बघता झाली झोपली. बरं. त्या दिवशीचा व्हिडिओ पाहिला का तू आपला चहाचा? हा, जमला का? चांगला झाला का? तुझ्या मैत्रिणींना दाखवला का? नाही दाखव. मी विकत लोणचं घेतलं आहे, तिथेच राहू दे लोणचं. मला एक ट्राय करत तो लोणचं, पण आपलं घरचंच लोणचं चांगलं आहे त्याच्यापेक्षा. इथे आई आणि मी पुण्यामधून मी जी काही शॉपिंग केली होती ते पाहण्याचा कार्यक्रम आमच्या दोघींचा चालला होता. तुमची आई अशी आहे का की पहिलं तुम्हाला सांगते की माझ्यासाठी घेऊन ये आणि आणल्यानंतर असं म्हणते की हा कलर मला आवडला नाही, तो कलर मला आवडला नाही, आणि घालते तर त्याच साड्या ज्या मी आणते. आणि जेव्हा मी तिला म्हणते की अच्छा तुला नाही आवडलं आहे का, चल मग ठीक आहे मी यातली 2 घेते, मग नंतर ती म्हणते नाही नाही मला आवडलं आहे, राहू दे मला. नेहमी असं करते माझ्यासोबत ती.
पण ह्या वेळेस मी जाणून बुजून वेगळे कलर आणलेले आहेत, कारण की तिच्याकडे पिंक, रेड आणि वाईन कलर किंवा ब्राऊन कलर ह्या शेडमध्येच सगळ्या साडीज आहेत. म्हणून मी ठरवलं होतं की असला कुठलाही शेड आणायचा नाही जो तिच्याकडे आता आहे. म्हणून तिला माझा राग आला होता की मला जे कलर्स आवडतात ते कलर्स तर तू आणलेच नाही आहे त्यात. आणि तिचं असं म्हणणं होतं की सगळीकडेच सेल चालू असताना तू बिना सेलच्या साड्या माझ्यासाठी आणल्याच का. बाय 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 करा. फिरून येऊ का मी? फिरून काय बोल. नाही, मी चालली राऊंड मारायला. रिया काय करते बघून आली मी. झोप झाली आहे. आईचं म्हणणं आहे जाऊ नकोस, पण मी जरा एक राऊंड मारून येते. कामं कुठपर्यंत आलीत घरांची ते पण पाहून येते. शेवटचा तोडा आहे का आता? चला, भावड्याचं काम तर वरती आलेलं आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. कधी घेतली ही बैल? घोडा जुनाच आहे ना हा? नाव काय रूपा? म्हणजे हे आहे का, ती घोडी आहे का? अच्छा रूपा. अगं रूपा, लाडा प्रेमाने बघ माझ्याकडे, रागाने बघते ती. तू आवाज दे बरं. ही आहे माझी सगळ्यात मोठी चुलती, म्हणजे आईच्या यांच्या जनरेशनमधली घरातील सगळ्यात मोठी सून. कलर उजळलाय गावाला राहून तुझा. सगळे का कॅपजेमिनी मधले सगळेच घरी आहेत? इन्फोसिस मध्ये. हा हा हा, सॉरी सॉरी सॉरी. हा छोटा भाऊ आहे माझा. प्रोजेक्ट वर आहे ना, तर प्रोजेक्ट वर डिपेंड असते की जायचंय की नाही जायचं. किंवा प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे जसं बोलतील तसं. अच्छा, एवढं जोरात होऊन का तिला आपल्याला दिसली नसते गाडी समोर. अच्छा. ते ग्लास मध्ये का घेतलं तुम्ही? डिग्रीसाठी ग्लास मध्ये कशी डिग्री करते? मशीन. मला तरी बघू दे कसली मशीन आहे. अच्छा, किती डिग्री लागते? आता दाखवीन मशीन. आता हे नाही दाखवलं का? नाही अजून 25 सांगितलंय. आली डिग्री 27.5. कुठे? अच्छा, 32 नंबरला का? दुसऱ्या नंबरची. सेकंड नंबर. हे फ्लॅट किती आहे. किती डिग्री लागते मग? 27च्या पुढे 27च्या पुढे लागत आहे. अच्छा, म्हणजे नॉर्मल आले. म्हणजे पाणी टाकलं असेल तर डिग्री कमी येते का? कमी ते पाणी दाखवतंय इकडे. पप्पा घरी का आता? पप्पा अजून आलेच नाही दादा. हा, कसलं पाणी दाखवतंय? वॉटर दाखवलंय. अच्छा, ओके. नाही नाही, हायएस्ट सगळ्यात किती लागते इथे? कमी येते ना. जास्त जास्त 28. आणि हे पहा, ह्यासाठी माझ्या मुलीला गावाला यायचं असतं. खा आता. कोणी केला होता हा केक? कोणाची आयडिया होती? आता वीराबाई खावा लागेल. केक कट केला म्हणजे खावा लागेल वीराबाई. माझी छोटी सिस्टर कुठे आहे? दिविशा कुठे आहे? आतमध्ये आहे का? बर. चला, माती का खेळताय तुम्ही? अच्छा अच्छा, मग तो खा ना पण तुम्ही. खा ना ग. घरी गेल्यानंतर दुपारी थोडा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतरचं संध्याकाळचं वातावरण पहा, किती प्रसन्न वाटतंय.
हा आहे माझा चुलता गणेश, ज्याला मी आप्पा म्हणते आणि तो मला अक्का म्हणतो. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये चुलता आणि पुतणी हे नातं कधीच नव्हतं. आम्ही नेहमी भाऊ आणि बहीण ह्या नात्यानेच राहिलेलो आहोत. आणि तोही सॅटर्डे संडेमुळे मुलांना घेऊन गावाला आला होता. ही आहे त्याची छोटी मुलगी दिविशा, म्हणजे माझी सगळ्यात छोटी बहीण. आणि आता जो मागून गेला, ज्याला मी वीराबाई म्हणते लाडाने, तो आहे माझा सगळ्यात छोटा भाऊ. विरांश नाव आहे त्याचं. आणि हा आहे तात्या म्हणजे नितीन, अजून एक माझा चुलता. आणि ही जी बाळाला घेऊन बसलेली आहे ही आहे माझी आजी, म्हणजे तात्या आणि आप्पाची आई. म्हणजे पहा माझ्या रियाला किती छोटे मामा आणि मावशी आहेत ते. हा आहे माझा मोठा भाऊ विकास, ज्याला बैलगाड्याची प्रचंड आवड आहे. ज्याची ही घोडी आहे रूपा, त्याच्यावरनं आम्ही इथे त्याला चिडवत होतो म्हणून तो हसत आहे. तो पण नव्हतं. बबी रूपाकडे जा ना पुढे. ओ जा ना रूपाकडे जा. डेंजर दिसतो मला. तो त्याला तेवढंच बांधलं, तो पुढे नाही येऊ शकत तुम्हाला. काय नाही नाही येणार, जा तर खरं. ही पालखी कुठली आली भावड? ही पालखी आज गावात राहणार आहे का आपल्या? पाऊस चाललाय, पावसातच चालले रे सगळे. मी आणि माझं माहेर ही गोष्ट कधीही न संपणारी आहे. तर आजचा हा माहेरचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगात. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.